महाबळेश्वर गावी जाऊन मी नुसता म्हणजे इकडे मी गावी गेलो लगेच बातमी, नाही कारण असं आहे की दिल्लीत गेलो लगेच बातमी, थोडं हसलो लगेच बातमी, थोडं गंभीर झालो लगेच बातमी. नाही तुम्ही शेतीचे खूप प्रयोग करताय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता तुम्ही बांबू लावण्याला प्रतिष्ठा देताय. शेतीमध्ये पैसे मिळणार शेतकऱ्यांना, तुम्ही अदरवाईज घेऊ नका. नाही घेताय तर पण तसं पण मी उस्ताद आहे 2022 मध्ये. 30 जून 2022. पण तुम्ही शेतीमध्ये खूप प्रयोग करताय आणि तुम्हाला इतके प्रयोग करतोय खरंच प्रामाणिकपणे. पण त्याचं टायमिंग तुमचं असतं. इथं काहीतरी राजकीय जरा मनाविरुद्ध झालं की तुम्ही गावी, ते टायमिंगची काय भानगड आहे? बघा, मी कधी काही बघत नाही कोण कुठे काय करतोय, कुठं काय चाललंय. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी जातो आणि लोकांना वाटतं अरे एवढं सगळं इकडे चालू आहे आणि तिकडे काय, तिकडे गेला एकनाथ शिंदे. बघा, कधी बाळासाहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे. आनंद दिघे साहेबांच्या बरोबर काम केलं आहे. जेव्हा सगळीकडे काय काय चालू असतं तेव्हा आपण शांत राहायचं असतं आणि कुठे गेलो तरी आमचं बाकी का चालूच असतं ना संवाद. मी कुठेही गेलो जगातल्या कानाकोपऱ्यात, मुख्यमंत्री होतो तेव्हाही, अगोदर पण आताही, कुठेही काही घटना राज्यात घडली की माझं फोनवरून ताबडतोब डायरेक्शन, मदत गेली पाहिजे, हॉस्पिटलमध्ये बघ जा, तिथे काय त्यांना औषध, त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते बघा, कुठे अतिवृष्टी झाली, अवकाळी झालं, गारपीट झालं, शेतकऱ्यांना लगेच मदत करा. हे माझं काम, मी जिथं जातो तिथं माझं कार्यालय चालू असतं. बरोबर ना. पण त्यामुळंच जेव्हा तुम्ही फोनवर मोठ्या नेत्यांनाही जेव्हा भेटत नाही तेव्हा लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो ना. मग काय भानगड होते म्हणून तुम्ही गावी जाता, फोनही तुमचा जेव्हा लागत नाही तेव्हा इकडं काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे का? गावी थोडं आमचं नेटवर्क कमी आहे म्हणून तुम्हाला जरा थोडं मनाला शांत मिळतं. त्यामुळे आपल्याला ज्याच्याशी बोलायचं असतं त्याला आपण बोलतोच ना त्याच्याशी. बरं, आता सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. काय तुम्हाला वाटतं की मेजर अचीवमेंट तुमची काय झाली आणि बघा आणि काय तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये 1, 2, 3 अशा गोष्टी आहेत की ज्या आपण करायच्या